नमस्ते, मी गणेश खडकर. आपण समाज सुधारक ही सिरीज सुरू केलेली आहे. त्या सिरीज मधले आज आपण 11वे समाज सुधारक सार्वजनिक काका यांची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. 1828 ला त्यांचा जन्म साताऱ्याला झालेला आहे. 1890 ला मृत्यू झालेला आहे. त्यांचं मूळ नाव कायम लक्षात ठेवायचं, गणेश वासुदेव जोशी हे आहे. त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलेलं आहे. आपण हा जो कंटेंट तयार केलेला आहे तो कंटेंट PYQच्या बेसिसवर घेतलेला आहे, त्यामुळे हे सगळं आहे. 1870 ला त्यांनी सार्वजनिक सभा पुण्याला स्थापन केलेली आहे, पर्वती संस्थानातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातला. या संस्थेचं पूर्वीचं नाव पुणा असोसिएशन असं होतं, जी 1867 ला स्थापन झालेली आहे. ही संस्था स्थापन करण्यामध्ये यांना सहकार्य सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर यांनी केलेलं आपल्याला पाहता येतं. आणि सार्वजनिक सभेचे वैचारिक मार्गदर्शक न्यायमूर्ती रानडे हे आपल्याला पाहता येतात. 1876-77च्या दुष्काळाच्या वेळेस सार्वजनिक सभेनं साराबंदी की मागणी केलेली आपल्याला पाहता येते. जो देशी वृत्तपत्र कायदा आहे, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, त्याला त्यांनी विरोध केलेला आपल्याला पाहता येतो. सार्वजनिक काकांनी देशी व्यापारोत्तेजक मंडळाची स्थापना केलेली आहे, याच्यावर पण क्वेश्चन असतो. लघु उद्योगांचा आग्रह केलेला आपल्याला पाहता येतो. राणीच्या दरबारामध्ये जो 1877 ला भरला होता, त्यावेळेस ते खादीचा वेश घालून गेलेले आहेत. दोन प्रश्न विचारले जातात, शेतकऱ्यांचा वेश महात्मा फुले, खादीचा वेश सार्वजनिक काका. लक्षात ठेवा. महात्मा फुलेंनी मात्र सार्वजनिक सभेवर टीका केलेली आहे. त्यांनी सार्वजनिक सभेला सार्वजनिक भट सभा म्हटलेलं आहे. ते म्हणण्यामागचं कारण आहे, या संस्थेतले सर्व सभासद हे ब्राह्मण होते, त्यामुळे त्यांनी तसं म्हटलेलं आपल्याला पाहता येतं.